करणारा, हरभरा तयार उत्तर सांगा, जगाला पोषणारा शेतकरीच आहे, याच्यावर तुमचं मत काय? आता काही सर्व्हिसवाले म्हणते आम्हाला शेतीचं काय करायचं, रिटायर झालो का चिल्लर खातो चिल्लर खातो का तू? रिटायर झालो काय खाशी? बरं तू रिटायर होणारच नाही का? हो, एक साधं वाक्य, साधं. दोघं जण भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे. तो सर्व्हिसवाला नालायक काय म्हणतो माहिती का, इतक्या दिवस माझी शेती खाली. कुणाला? शेतकऱ्याला. इतक्या दिवस माझी शेती खाली. साधं उत्पन्न निघालं का? तू एक 4 महिने रजा टाक आणि एक कांद्याचं पीक काढून पाय. इथं एसीत बसवतो तरी तुला मुळ्यात झालंय. आणि तो तर 42 डिग्री तापमानामध्ये त्याची बायको 10 रुपये किलोनं कापूस असते. तर बिचारीच्या डोक्याला तेल नाही राहिलं का, तिच्या पायाची चप्पल नाही राहिली का, तिचं लुगडं कपाशीच्या बोंडात गुंतून फाटलं. तिला असं काय मिळालं? फक्त एकच गोष्ट मिळाली तिला, समाधान. काय मिळालं का? तिला पैसा मिळाला. तुझी बायको लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली येते, तरी तिला सगळे आजार आहेत. मणक्यात गॅप आहे, डोळ्याला आधार आहे, सगळं तरी का आला, त्याला तरी मोकळं कर, तो तरी दुसरा करी, त्याचं बिलच जातंय सगळं डॉक्टर. ती शेतकऱ्याची बाई बिचारी 10 आहे, 10 माणसाचा स्वयंपाक करती, 10 जणांचं शेण काढी, ती 4 माणसाचं धुणत होती. ठणठणीत सर्दी होईना तिला. ते शेतकऱ्याचं पोरग शाळेत जाताना 10 लिटर दूध डेअरीला घालून शाळेत जाते, येताना किटली घेऊन येते. तुझं नुसतं सकाळी लवकर उठलं, शनिवारी शाळा होती, पप्पूला सर्दी झाली, पप्पूला रस्सा पाज रविवारचा, नाही तर सूप पाज 2-4 तांबे पप्पूला, आणि पप्पू जाईल सासरवाडीला. उत्तर नीट आहे का महाराज? हात एक 14 शिकायचे आपल्याला, मग अभंगात घुसायचे पटकन. हात दान करा. आणि जे करती नाही ना, मग काही माणसं बा सर्व्हिसला असताना दरवाजा लावून जेवणार, आई बापू कधी सांभाळायचे नाही, सासू सासरी कधी दूर करायची नाही, बहीण दिवाळीला आणायची नाही, मेवणी शिकायला जिकडं आणायची, अशी दरिद्री. बापाला कधी सर्दीचं औषध नाही, सासरीची बायपास केली. आणि ही माणसं मग रिटायर झाली अशी इडी होऊन इंडियात गार्डन मध्ये पहा म्हातारपणी आशीर्वाद आरतीला येतो असा इकडून घेतो, मग खातो कोणी. या नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन पाहतो 5 वाजता, लई भयानक जनावर बसेल राहते. कपडे अशी कशी तरी चट्ट्याची थोरणी असायच्या, त्याला पेंट, मग ती खाती नाही. देव त्यांना काम दाखवल्याशिवाय राहत नाही. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख, आणि खाती नाही, नुसती ताटली का पाहत्या. अरे खायला नाव आहे का? तो खानदानी कधी एखादं धरली नाही, आता काय रोग झाला. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या, आणि मरती नाही, नुसते पडेल खाटावर, नुसता पाहतो पाहुण्यांना. पाहुणे म्हणले चहा, थोडी दारू. शक्यतो बोलूच नाही. आणि बोलायचंच असेल तर फायद्याचं बोलावं, नाही तर बोलू नाही. एखाद्याने गाडी घेतली ना, चांगलं झालं, काही पैसे राहिले, हप्त्यावर घेतले असं. एखाद्याने लय हुंडा घेतला, पोरीत खोड असं, अरे पण तुला त्रास काय झाला काय? एखाद्याने हुंडाच घेतला नाही, लफडा असं, नीट बोलावं. काही तुम्ही एखाद्या मुलाचं नाव सागर असलं ना, शब्द किती चांगला आहे सागर. त्याचे मित्र काय म्हणतात? सागऱ्या. एवढी वडगड करायची काही काम नाही ना. हात 1, बोलणे 2,
चांगलं बोलावं. एकच वाक्य सांगतो, एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याची पोरं आंधळी, तर महाभारत घडलं. आणि एकच वाक्य वय लक्ष्मी, एकच वाक्य सीता म्हणली लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही, ती आरती तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. डोळ्याची कडवली झाली. लक्ष्मणाची सांगितलं वहिनी तुम्ही माझ्या आई आहात, तुम्हाला हे बोलणं शोभलं नाही, तुम्ही नात्यानं माझ्या वहिनी आहात, पण हृदयात माझ्या तुम्ही आई आहात. मी मानलेली रेषा ओलांडू नका, नाही ऐकली वनवास. शब्द जपून वापरावा. हात एक, बोलणे दोन. 14 आहे बरं का, हे फक्त माणसाला आहे. 3 हसणे. आणि ह्या 2-4 वर्षामध्ये कॅन्सर गेला, कुष्ठरोग गेला, टीबी गेला, पोलिओ गेला. आता एक नवीन रोग आला हे 2-4 वर्षापासून, अटॅक. अटॅक हा रोग इतका गुलाम आहे महाराज, औषध फोडून देतो, गोळी खाऊन देत नाही. डॉक्टरला गाडी बोलून देतो, पण ड्रायव्हरला चालू करून देत नाही. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, जर अटॅक यायचा नसेल तर 3 औषधं सांगतो. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं चित्र आहे. तुमचं मत काय? तुमचं मत काय? माझ्यापेक्षा तुम्ही शिकलेली माणसं आहे. मानसिक संतुलन ज्याचे डॅमेज, त्याला अटॅक येणारच. तुमचं मत काय? तुमचं मत काय? आणि अटॅक जर यायचा नसेल तर तुम्हाला 3 औषधं सांगतो. तुम्हाला खानदानीत कधी अटॅक येणार नाही. एक आजचा दिवस आपला चांगला आहे, तो उद्या असेलच असं नाही. परत नीट वाक्य आहे का? आजचा दिवस आपला चांगला आहे, आज आपला काळ आहे, तो उद्या असेलच असं नाही. आणि असावा अशी अपेक्षा सुद्धा करू नका. आज तुम्ही नोकरीला आहात ना, त्या मापातच जगा. 58 तुम्ही रिटायर होणार आहे, तेवढा काळ आहे, त्याला जपा. आज तुम्ही दुकानदार आहे ना, लुटायचं कमी करा लोकांना. काट्याला झटके मारून जेवढा रुपशील तेवढं तुझे पोरं क्वार्टरमध्ये घालवतील. काळ तोच राहील असं राहणार नाही. हे ते थोडा वेळ बंद करे, सगळे लोक दिले डळमळी करून. ते काय सोडलं ते थोडा वेळ बाजूला घेतो, लोक वरच पाहतात. मी आढळतोय खाली, लोक पाहते वर. रोजगार हमीन काम कमी निम्म्यात तुम्ही आम्ही. म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण, पण खड्डा तोच. ज्याच्या जनगण पाठ नाही तोच 26 जानेवारीचा प्रमुख पाहुणा. तो झेंडे का असा पाहतो, झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. चला ते थोड्या वेळ काढून ठेवतो, मी गेल्यावर रात्रभर फिरव. तुम्हाला माणुसकी असं नाही, तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत हे मित्र आहेत, आणि तुमच्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत हे जग आहे. एक वाक्य सांगा, खिस्सा गरम आहे आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी आपला खिस्सा गरम नाही आणि ज्या दिवशी आपल्या खिशात रुपया नाही आणि अंगात ताकद नाही, त्या दिवशी आपले सगळे जगातले संपले. तुमचं मत बोला. पगाराच्या दिवशी आपले मित्र आपली ऑफिसच्या गेटच्या बाहेर वाट पाहत्या, म्हणजे हरिपाठासाठी नाही पाहत, मुतायचं कुठं. पण 30 तारखेला आपल्याला पाहिजे होते कट आणत्या का, 20 माग होतो पाहिजे. ऐका नीट, आजचा काळ तुमचा अनुकूल आहे, उद्या असेलच असं नाही. असा ज्याने विचार केला त्याला कधी अटॅक येणार नाही. काय मत आहे तुमचं? बोला जा. दुसरं कारण अटॅकचं, देवाने तुम्हाला ज्या परिस्थितीत ठेवलंय ना, त्या परिस्थितीत आनंदाने जगा. अटॅक येणारच नाही. अटॅक यायचं काय काम आहे? देव ठेवेल तसं राहायचं, चिंता करून मरत होता. हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरतात, कार ठेवून मेले. आहे का अटॅक? आहे का शुगर? आहे का बीपी? तुम्हाला झालं काय? काय झालं काय? 4 रविवार सुट्टे, 2 शनिवार सासरवाडीला तू, 82,000 पगार आहे तुला, तू पगाराला हातच लावीन, वरच्यावर स्लॅब टाकीतोय तू. तुला असं वार गेलंय काय? तुला कुत्र्याला बिस्किट आहेत काय? जबाबांना भाकरी. काहींची कुत्री गाडी तिंड, त्या कुत्र्या बरोबर
काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलते, टॉमीशी. हा, कुत्र्याशी गप्पा आणती तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्पे जायचा फुल टाइम पास होतो. काय करताय काय आटेकायचं कारण आहे? ज्या दिवशी आपल्याला देवाने ज्या अवस्थेत ठेवलंय त्या अवस्थेत राहा. असं राहायचं तरी किती दिवस? कमी तो कशाला? चौथा मजला काढला तरी वर गज काढतो तू. तुला अक्कल आहे का? अरे तू टिकला पाहिजे ना वास्तुशास्त्री बोध का बांध देत राहिला मरायचे. 27 खोल्याचा बंगला, 13 नुसते बेडरूम, माणसं नको झोपाय आणि एकच पोर ऊर फाट्या भावतीचं. काय करू? ती नवरी बाला नेलं, ती मेवणीलाच खुनवायची. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सगळं झालं. काय जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध आहे, समाधान. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-3 दिवस सुधरत नाही. काय बदील होतो तो, बदील एकटाच हसतो घरी गेलो. आणि त्याला 12 महिने अटॅक आणि बीपी येत नाही, मोकळा होतो तो. मोकळा अटॅक, जळकाट माणसाला अटॅक येतो, जळकाट कुजून कुजून. आणि हे अटॅक श्रीमंत माणसाला काय येतात माहिती मला? हे श्रीमंत माणसांची व्यसनाचे जे ब्रँड आहेत हे सगळ्यात भारी आहेत. आणि हे माणसं लोक झोपल्यावर पेतात. भारीतला ब्रँड आणायचा, मग यांच्या बायका धावून उठात्या, पोरं तापून उठात्या. ज्यांचं पोर, कोणची पोर घरात घेऊन येत, त्यांची पोरगी कोणाचाही हात धरून जाती. आणि मग ती मानसिक टेन्शन मध्ये खलास. मग काय म्हणतं म्हणले ना, तो बायकोच्या अंगावर हात ठेवून तसा झोपलो. बायकोने विचार केला उठा नका, मग मी आलाच कोण काय उठत. मग काय म्हणतं, काय नाही हो, रात्री धाब्यावर जेवून आला आणि बाथरूमला एकदाच गेलो आणि एकदाच आवाज झाला बाथरूम मध्ये. पुढून झाला का मागून झाला? बंगल्यावाल्याचे गेट पुढे भिकारी गेलं, ते बंगल्यावाला एवढं होतं ना, लाईक ते भिकाऱ्याला म्हणला बाहेर ना. जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडेल. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. जैसा स्थिती आहे तैसा परिणाम. जो माणूस समाधानी आहे त्याला अटॅक येणार नाही. तुमचं मत काय? अटॅकला 2 औषधं सांगितले मी तुम्हाला. 1, देव ठेवेल तसं राहा. 2, आजचा काळ उद्या असलच असं नाही. आणि 3, तिसरा अटॅक झाला, हसत जा, हसत जा. आजपासून नियम करा, रोज 3 मिनिटं हसा. तुम्हाला कधीच अटॅक येणार. हसत जा. आणि जी माणसं हसतात, सरकारनं हास्य क्लब काढलेतात. म्हातारीने याजन हसून आणायचं, म्हातारीने याजन हो चला गे, म्हातारीने याजन चला गे. माया पुढे आल्यावर कोणी हसतो मला. फ्रेश हसत जा. आणि अटॅकचं तेवढंच औषध आहे. असं कम काही माणसं हसत नाही. म्हणजे काहीच्या घरात जाऊन बा कुत्री टीव्ही पाहते, माणसं झोपते. तरी माणसं मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिजे. मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढं कुत्री आले पडून. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत जेव्हा जाहिरात आली तरच चपाती मागायला. चपातीच मागली. तरी माणसं हसत जा, हसत. आणि हे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही. याच्यावर तुमचं मत काय? 1, हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का. आता शिक. सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. गाय आडवी, घोडा, कुत्रा, गोम, विंचू, एवढाच गडी उभा आहे. आता उलट समजा, बैल दिसायला आडवा आहे, वागायला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी. माळा घाल तिकल का. आणि पाया पडून सांगतो, कमी बुद्धीच्या माणसांनी नको त्या गोष्टीवर संशय घेतल्यामुळं ती माणसं विद्वान आहेत असं समजू नका.
काही माणसांना समाजामध्ये चांगली चाललेली पिढी फक्त बिघडून द्यायची असते, त्यांना त्याच्यातलं काही कळत आहे असं नाही. उदाहरणार्थ 10 लाख लोक माऊली सोहळ्यात जातात, 10 लाख लोक तुकोबाराय सोहळ्यात जातात. मायबाप समजतोय, तुकोबारायला बाप समजतो आणि ज्ञानोबारायला आई समजतो. मग एखादा कमी बुद्धीचा माणूस लगेच म्हणतो तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठाला गेलेत का? त्या मूर्ख मांडण्याला किंमत देऊ नका, आपण निष्ठावंत राहा. तो म्हणतोय तुकाराम महाराज काही म्हणून वैकुंठाला गेले का? ते तुकारामाचा अभ्यास केलाय का? अहो ते यानच आहे ना, त्याला काय मार्केट देतात? आणि आपली लोक अशा पिंडोक लोकांना मार्केट देतात. एखाद्यानं वादग्रस्त वाक्य केलं का त्याला आपली लोक फोकसलं नाही द्या, फोकसलं नाही सोडून द्यायचं. त्याला काय अक्कल आहे? त्याला आपली लोक फुकाट मोठं करत बरं, त्याला काय मोठं करत काय? त्याला कळतंय का? मला इकडे प्रश्न विचारला होता, माळीत म्हणे 108च का घालू नको? काय तो घातल्यानं आमचा संप्रदाय वाढणार आहे असं थोडंच आहे. आम्ही विचारलं का तुला दारू पेता डोळे का झाकीतो? तू कशाला आमच्या श्लोकाला येतो? आणि ही कमी बुद्धीची माणसं समाज बिघडत असतात, यांना समाजाच्या हिताशी काही येणार नाही. आता वारकरी आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण पर्व आहे गुढीपाडवा. हा हिंदू धर्माचा सण आहे. हा आपण डोले जंग केला पाहिजे. आपली अवलाद एक दिवस मारा करते, चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, आपल्याला लाजा नाही ना. निर्लज्जम सदा सुखी. आपला खरा सण कधी आहे? अरे टणकून घरावर लाईटिंग लावा, पुरणपोळीचं जेवण घालावं, गुढी उभा. आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान का नसावा? आणि आपली बावळटाची शिव गुढी पाडवा पुढं बोर्ड नाही लावतो. गुढी पाडव्याचं गाव तिथं बोर्ड लावलं पाहिजे. आणि तुमचं गुढीपाडवा लोकांनी नाही मान्य करू द्या. आपला गुढीपाडवा निसर्गाला मान्य आहे, तुम्हाला काय मान्य? तुम्ही काय घेऊन बसले? तुमच्या 2 वाक्याच्या वेळेला कोण खातं? आमच्या गुढीपाडव्याला लिंबाला सुद्धा बहर येतो. आता घरी जाताना कोणत्याही लिंबाक बघा बहर आलाय का नाही, बघा आपल्याला बहर आलाय का नाही, आणि बघा डोंगरावरच्या झाडाला पालवी फुटायला लागली का नाही. हा आमचा पाडवा आहे. निसर्गाला मान्य आहे, तुला काय रोग झाला? याची भिंगार जी लोक असतात याला मार्केट नसतं द्यायचं, आणि आपली लोक त्यांना मार्केट देतात. मला एकाने प्रश्न विचारला होता, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? तो हुशार आहे का? मी त्याला सांगितलं आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे? उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडून आहे पंढरपूरची. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबायची आणि मधून मुंडकं पुढं काढी. पांडुरंगाला सांगायची लाईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय? कुत्र आडवं गेलं. कुत्र सीधन सोडून रोडवर येत नाही. मला याकडे विचारलं होतं आतापर्यंत एवढे संतांनी चमत्कार केले, रेडा बोलावला, भिंत चालवली, मात्याच्या एखाद्या कीर्तनकारांना का चालू नाही? का पैसेच कमी त्या नुसते? इकडे तुला एका मिनिटात भिंत चालून दाखी. तुम्ही आता इथं तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालत का बावळ? काय मग एकडे मला विचारलं होतं आपण तुम्ही किती सांगितलं तरी मला मान्य नाही, देव नाहीच. आपल्याकडे सगळ्यांना उत्तर आहे. त्याला म्हणलं नाही देव चालू नसू दे. आपण आपला बाप पाहिला का मानला? मानला. कोण सांगितलं? आईने सांगितलं. आईच्या सांगण्यावरून बाप मानितो, ज्ञानेश्वरीच्या मान्य सांगून देव मानाय रोग झाला का तुला? पण मग येण्याच्या नादीने लागायचं मला. ही माणसं विद्वानीच असं नाही. आता लोकांनी सध्या काय शब्द वापरला बा, जग नुसतं सुधारलं. काही नाही झालं मला, काय नाही झालं. धोतर गेलं पायजामाला, पायजामा जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत झाली. आता काय थोडं आले तर मग काय हितभरवर सराकडे झाला मा. पोरीने पोरांचे कपडे घालून मोमलं हिंडायचे म्हणजे सुधारलं जग. गडेनी पांढरी केस काळी करायची, पोरांनी मिशा घालून मोमलं हिंडायचं, सुधारलं जग. याला सुधारलं म्हणतात. बायकांनी पोरांनी पोरांचे कपडे घालायचे, गडेनी तसं वर फाटे जेवायचं, उभ्यानं जेवायचं, सुधारलं जग. याला सुधारलं म्हणतात तुम्ही. आतली चड्डी नाही, काही ना 6000चा मोबाईल आहे आता, आणि आतली चड्डीच नाही, अंडरपॅन्टच नाही.
चैन उघडी नातून मोकळा टाइम रेंज मध्ये कधीच गौरी क्षेत्राच्या बाहेर नाही काही रेंज सुधारलं जग वाक्य लिहून ठेवा पवित्र दिवस आज द्वादशी आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी ज्यांना सुधारली तुमचं मत बोला आता नुसते पोरीनी पोरांचे कपडे घालायचे बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या गाड्यांनी बुटं घालून जेवायचं पांढरी केस काळी करायची गाड्यांनी मिशा काढायच्या सुधारलं जग पूर्वी आमची आई वाकून घर जाळायची आता बाईनं तिच्या बापाचा झाडू आणलाय पप्पाचा बाप जरी आला मधी सुधारलं जग पूर्वी आमच्या आई कीर्तनाला यायची तर पोरगा घेऊन यायची आणि आमच्या आई कीर्तनाला पोरगा आली पोरगा रडायला लागलं तर आमच्या आई कीर्तनात पोराला सणातलं दूध पाजित होती तर बाई पात्र खाली पोरग झाकायची तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पित आज पोराची आई जीन पॅन्ट टी शर्ट घालते कुठं झाकायचं पोर त्यानं घाई घाई पियायचं कसं सुधारलं जग तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या मला पटकन तुमच्या सगळ्या लोकांच्या शर्टाचे खिशे कुठे आहेत उजव्या बाजूला आहे का डाव्या डाव्या तुम्ही शिकेल आहेत ना शिकेल आहेत ना मग आता थोडा भेजा वापरा माणसाचं हृदय कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता हृदय तुम्ही मोबाईल कुठे ठेवता वरच्या खिशात व्हायब्रेट होतो का नाही मोबाईल मग आता एवढी अक्कल नाही सुधारलं जग याडपट नाही तर मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये अरे तो जर भिंतीवर ठेवला तर ती फळीवर ठेवलं तर फळी हालती याला व्हायब्रेटिंग होत नसेल ना मग मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये हे आम्ही सांगायचं का तुम्हाला तुम्ही पगार घेता कशाचे नक्की तुम्हाला जर आकलीच नाही अहो मला सांगा तुमचा आमचा सोडा डॉक्टरचा मोबाईल वरच्या खिशात आहे कोणाला सुधरिता याला तरी कळावं का नाही का बरोबर कोणत्या बाजूला आहे मला सांगा काही काळ माणसं नाजूक इंद्रिय कोणता आहे मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये हे आम्ही शिकवायचं तुम्हाला मोबाईल खालच्या खिशात कधी ठेवू नये पॅन्टच्या खालच्या खिशात मोबाईल ठेवू नये कधी अहो लोक सुधारायला लय दिवस लागतील महाराज लोक फक्त औषधं आणतात आम्ही सुधारलो आता मला सांगा कोणता ऋतू लागला उन्हाळा बरोबर आहे आता वातावरणातलं तापमान वाढलं का कमी झालं वाढ उन्हाळ्यामध्ये लघवीचं प्रमाण कमी होतं का वाढतं कमी होत का बरं उत्तर शरीरातली उत्सर्जनाची क्रिया वाढते परिणामी लघवीचं प्रमाण कमी होतं शरीरातलं उत्सर्जन कशाद्वारे होतं घामाद्वारे घाम कुठून बाहेर पडतो एक हाताचा केस धरा आणि त्याला ओढा तिथं पुळी दिसेल तुम्हाला त्या पुळीला म्हणतात केस पुटक आणि तिथं जे छिद्र आहे त्याला म्हणतात श्वेत रंध्र श्वेत म्हणजे घाम आणि घाम बाहेर पडण्यासाठी ते छिद्र आहे मग उन्हाळ्यामध्ये कपडा त्वचेपासून काही अंतरावर असावा का फिट असावा त्वचेला चिकटलेला असावा का काही अंतरावर असावा काही अंतरावर कशामुळं शरीरातलं उत्सर्जन योग्य होईल मग आता तुम्ही जर एप्रिल मध्ये जर जीन पॅन्ट वापरता तर तुम्हाला सुधारायचं कोणी आणि जीन पॅन्ट घालणाऱ्याला आपलं ओपन चॅलेंज आहे ओपन मी त्याला जागेवर 12 पॅन्ट घेऊन देतो इथं नव्या त्यानं फक्त कशाला न धरता मला चड्डी काढून दाखवायची ती आंघोळीला गेलं तर फुटीला धरीत एक तंगड उपशी दुसरं उपसाय गेलं तर हिटर मध्ये हात गेला मिळाला ती कपडे कसे घालावा हे कळलं लोकांना खावा हे काय कळावं आणि लोक सुधारण्याचं आव्हान हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 ती नाही काळजी करायची मी पुढे जाऊ द्या आता फटाफट नावं सांगतो सगळ्यांचे म्हणजे आपल्याला पुढे जायला हात 1 बोलणे 2 हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवाला मिळाला नाही 12 देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14 फ्रेश मध्ये बसायचं दरिद्रवाणी बसायचं नाही काही लई दिवस इथं राहायचं नाही इथं येऊ ना असं बसतो इथं येऊन तसंच मिळालं
याची काही गॅरंटी का? हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवढा, गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला, तो जर ॲम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला, याची गॅरंटी नाही. एक वाक्य सांगतो तो, उत्पत्ती देव आहे, स्थिती देव आहे, लय देव आहे, तुम्ही चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रावसाहेबजी दानवे साहेब यांच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक बाळासाहेब गायकवाड, शहर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, स्टेजवरील उपस्थित मान्यवर, गायक वादक गुणीजन मंडपवाले, गायक वादक गुणीजन मंडपवाले, कीर्तनाला बसले महिला पुरुषांच्या सगळ्यांच्या वतीनं गायकवाड साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दानवे साहेबांच्या अभिष्टचिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत आपण एकच शब्द शिकलोय फक्त, 18 गोष्टीतलं फक्त ज्ञान कोणाला आहे? आता दानवे साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला 5 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा पांडुरंगा माय बाबा पंढरीनाथा, कष्टकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरची प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल, देवा तुम्हाला कोणत्या गोष्टी अनुकूल नाही दिल्या तरी चालतील देवा, पण देवा आयुष्यात माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. तू एक, माझ्या गालावरचं हसू कधी नेऊ नको, आणि माझ्या देव डोक्या पायाला 5 दिवस चप्पल नसली तरी चालेल, खरं सांगू देवा तुला, एक दिवस माझ्या पोटाला अन्न नसलं तरी चालेल, पण माझ्या घरातलं हसू आणि समाधान येऊ नको. खरं सांगू देवा तुला, कारण जिथं समाधान आहे तिथं देवच आहे. आणि आज लोकांकडे सगळं आहे, समाधानच नाही. समाधान माना, फार थोडे दिवस राहायचंय, मानायला शिका. जरा 50 वर्षाच्या पुढं वय झालं ना, जरा प्रत्येक क्षेत्रातून बाजूला व्हा, रिलॅक्स जगायला शिका. 50च्या पुढं तुम्ही 62ला स्लॅब टाकीत राहिले म्हणजे तुला मरायचंय. 50 वर्षाच्या पुढे गेले, थोडा रिलॅक्स जगा. काही नाही महाराज, किती कमवा काही नाही, झाकली 1.25 लाखाची. किती कमवा, 500 सुतळी, आता गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया 1 मडकं, 2.5 मन सरपंच, 1.5 किलो मुरमुरे, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. पुढे बाजार करू. कोणताही श्रीमंत मिळाला तर अजून काय बांगल्यावर जायला नाही, कलई मोठा बांगला पेटवा, स्मशानभूमीचे त्याला. आणि अजून कोणत्याही श्रीमंताच्या कपडाला नोट चिटकवली नाही, ठोकळाची. जरा भांबावल्या भ्यानं करू नका, जरा समाधानी राहायला शिका. आणि कोणासाठी कमवतो तुम्ही? आणि तुम्ही ज्यांच्यासाठी कमवलं ती अवलाद तरी कुठं सुईची आहे? तुम्ही मुलांसाठीच कमवता ना. कोणती अवलाद आपण सुईची पैदा केली मग त्याच्यासाठी कमवायची? आपण पाणी मारून कापूस शिकतो ना, आपला पोऱ्या पाणी टाकून घेतो, तुला लाज नाही वाटत काम? यायला कमी तो ना, वर्षभर तुझ्या पोराला शाळेतही घातलं, ट्युशनही लावली, तुझ्या पोराला क्लासही लावले, 40,000ची गाडी त्याला कॉलेजला जायला दिली, रोज 80 रुपयाचं पेट्रोल देतो त्याला, आणि तरी तुझा पोऱ्या कॉफी करतो म्हणजे तू शिकवतो का आला? सरकारनं काही काही घेतलेले निर्णय अतिशय चांगले असतात मला, आपण लोक त्याची अंमलबजावणी करीत नाही. काय मत आहे तुमचं? कॉफी मुक्त परीक्षा व्हावा, अतिशय चांगला निर्णय का वाईट आहे? बोलत जा तुम्ही. वाईट आहे, अतिशय चांगला निर्णय. आणि व्हायलाच अहो, या कॉफी प्रकरणामुळे विद्वान पोरांचा खतरा झाला. जी पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात, लाईटवर अभ्यास करतात, बिचारे उपाशी राहून अभ्यास करतात, वाटलं झालं त्यांचे कागद फाडून येणार काही. आणि भंगार पोरं पैदा झाली, त्यांनी कॉफी करायला लागली. अहो महाराज, शिक्षक कॉफी करू नका म्हणतोय, सरकार कॉफी करू नका म्हणते, परीक्षेच्या आदल्या दिवशी पोरं शब्दी घेतात कॉफी करणार नाही शाळेत, आणि पोरांचे बाप कॉफ्या पुरवितात पोरांना शाळेत. कोणाला सुधरिता? जो बाप आपल्या पोराला कॉफी पुरवायला केंद्रावर जातो तो बाप त्या पोराचा बाप असू शकत नाही. कसं राहील तो? मुलगा मला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. परीक्षा चालू असताना पोऱ्याचा कान फाड फोडून टाकला पाहिजे. इकडे आहे नाला का, मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुला मोठं केलंय, तुझी फी भरायची तर मी उपाशी राहिलोय, मी कंपनीत वडापाव दिवस काढले आणि तुला फी भरली. नाला का तुला 35 मार्क पाडवत नाही, टोन घ्या, आपल्या घरात यायचं नाही. कॉफी करतो नालाय का तू? 3 मार्क जोड्या लावाय, 3 मार्क एका वाक्यात उत्तर आहे, 5 मार्काला पर्याय निवडाय, आकृत्या काढा 4 मार्काला. मग टोन घ्या खरीद काय होतं तू? 35 पाडवा ना टोन घ्या, आपल्या घरात यायचं नाही, फबाड फोडून टाका त्याचं. कोणे म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवी आला त्याचे.
अरे मी करीन प्रयत्न परत काय जात नाही गेल्यावर संध्याकाळी आल्याशिवाय कुठे यांना कोण खात पावसाळा संपल्यावर कुठे खेकडं निघालं. आता लग्न सराई संपल्यावर प्या बरं कोण पाहिजे तर घरात तुमचाच गाला सर. मग त्याला काय येईन तो धरा कोण पाहिजे तर रात गाई पावसाळा संपल्या कुठे खेकडं निघालं. आणि बाप पोराला कॉफी करायला गेला तर आई म्हणली बोलू नका तो काही करीन. काय करीन तो त्याने काय करायचं शिल्लक तुलय बा. याला पाहिजे डीजे वाल्याला घाग येतो याच्यापेक्षा तो पराक्रमी किती असतो. उलटी आई पोराला म्हणती लई टेन्शन घेऊ नको 1-2 विषय राहिले तरी चालतील काय फरक नाही. नवीन लोकांची पोरं नापास होत्या बाप सुद्धा 10 3 वर्ष होता. हा आणि 12वीतून पळून गेल्यावर 2 वर्षांत तू झाला काय पराक्रमानं अवलाद पाहिजे. त्याला आई बाप जबाबदार आहे. महाराज आज जेवढे स्टेजवर बसलेले कार्यकर्ते सर्व्हिसवाले बसले ना खाली आपण फुकाट बोलत नाही. आपण त्याग केलाय. लहान टेबल होता खाली टेबल महाराज खाली टेबल होता टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. फुकाट तहसीलदारन फुकाट कलेक्टरन फुकाट प्रांतन फुकाट एसपी फुकाट आमदारन फुकाट नगरसेवकन फुकाट शहराध्यक्ष होत नाही. खाली टेबल होता टेबल त्याच्यावर हात होता महाराज आणि वरून गुरुजीचा रूळ होता. हात वळत नव्हता वळत नव्हता. डाव्या हाताने जेवायचं. टाप नव्हती आईला म्हणायची मला मारलंय गुरुजीने मग तर दुसरा हात गेला. फुकाट आहे का सुखाचे दिवस फुकाट आहे. हा आता ईश्वरून तास संपल्यावरच जेवण होतं. आता आई धडधडीत सांगते स्वयंपाक झाला नाही हे 20 रुपये नाही 15ची ₹1/4 5चा गोवा खाय आणि तिथून आले हाणतो बाप. मी चालले बचत गटाच्या मीटिंगला. महिलांच्या अनेक समस्या आहेत. तू कुणच पाहिजे नाही पोरांकडे कशाला जग सुधर चांगला 8-10 दिवसातून एकदा पोरगा जवळ घेऊन कात फाटलो काय करतो पोरे. आता हे याडपट 14 लाख मोकळे झाले मागच्या आठवड्यात 12वीची. आता 21 तारखेला 13 लाख मोकळे होती. 10वीची 27 लाखाचा लॉट या. हे काय फक्त गणपती बुडवायला बजा काय झटकावलं. आणि सांगा आता बसलेली माणसं मी तुमच्या मुलासारखं आहे. हा विनोद आहे. हा विनोद आहे. त्यांना फटकावलं पाहिजे. ज्यांच्या पोरांनी 12वीची परीक्षा दिली ना त्यांना कामाला लावा ना. गाडी विकू द्या ना कुल्फी विकू द्या ना पाव विकू द्या ना भंगार गोळा करू द्या ना. यांना जरा पोट भरायचं कळू द्या ना. हे 20 वर्ष फुकट बसायचं का आपण कामं करू दे ना. यांना कामं करू दे. यांना गाड्या पुसायला लावा लोकांच्या. यांना हॉटेलात बशाई सळायला लावा. यांना गाड्या पुसायला लावा. यांना पेपर इकायला लावा. यांना रद्दी इकायला लावा. यांना 10 रुपये कमवायला काय लागतं हे कळू द्या. आणि त्यांनी जर घाम गाळून 10 रुपये कमवून आणले ना तो येडेवाळीच करणार नाही हे ध्यानात ठेवा. एकदा सायकलीवर 5-50 लोकांच्या दारात पेपर इकायला लावा आणि 100 पेपर खपल्यावर एका पेपर मागे रुपये आहे. किती मिळतील त्याला 100 रुपये. तो 100 रुपये कमी ना गडी घालूनच ठेवीन तो. त्याला जण 90 नको 42 नको भंगून गेले 100 मिळाले. आणि मग तो म्हणतो आता नाही भाऊ आता घरी गेल्या गेल्या चांगलं जेवणार आणि तणकून झोपणार. यांना कामं करू द्या. यांना गाड्या बसून आता सुट्ट्या लागल्यात. MSCT करा कॉम्प्युटर करा टेलरिंग करा कंपन्यांना जॉईन व्हा काहीतरी करा ना. मशी भादर ना 150 रुपये पैसे जीवनभर 2 भेटल्या 300. भंगार का मिशे काढून बोंबलत. मी लग्नाला गेलो ना महाराज नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकेल म्हणून तांदूळ टाकेल इकडे तिकडे पाहतो खाली टाकून देतो. म्हणून उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यायचं ठेवा. एक पोरग होईपर्यंत मी शिकाडू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो. कसं राहावं आपण कसं नाही. आणि सांगा मला जी पोरं काम करतात जी पोरं काम करून 100 रुपये कमावते ती वाया जातील कधी जाणार नाही. ह्यांना टाईप माझ्या हाना ना पोरं तुम्ही माझ्या हाना ना कोण नको म्हणलं तुम्हाला. 500 रुपये रोज कमवा आणि मग आयुष्य खर्चाला.
बोकड्या पाळा ना, 500 रुपये किलो हाडकं धरून गाडी घाली का, कुल्फी का, आणि उगाच आपल्या बावळाच्या सारखं कसं तरी बोंबला हिंडायचं, कोणीकडे तरी कुणी हे बरे खायलाच कुठेतरी केसर राखायचे, कुठेतरी कपडे बाटी कपडे घालून बोंबलं हिंडायचे, आई बापाला कलंक लावायचा. काय मजा आहे त्याच्यात? चालला प्रेम करायला. अरे मग तू असा उदास का? तिचं जमले तर जसं कळलं ना, तिच्या माई 3 मेले, तू 4था आहे. पाळी औषध घेतलं. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडी लुपडी दरवाजे लावून भांडी घाशी भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. लव्ह मॅरेज करणाऱ्यांचे लय हाताने चव घालवायची. मला कॉलेज सुटलं 2-4 शेंबडे पोरी चालले होत्या रस्त्यावर, एकदम भंगली, इथले पती चमकी, आणि त्याच्या मागे 2-4 सांड आले. सांड सॉक्सचा असा घाण वास, बगलात बोचिड्या, विषय गाडी उगाच भंगली. आणि ते कार्तिक पोरीला पाहून काय असतं माहिती का? अरे अरे चंद्र तर दिवसा उगला. पण ती पोरगी म्हणली, पण घोबडाला दिवसा दिसलं कसं?